मी गेल्या तिथं 26-27 वर्षापासून राहते आणि माझ्याबरोबर मी एक म्हणून माझ्यावरती तो हमेशा अत्याचार करतो आणि मला हे करतो, शिव्या वगैरे देतो, धमक्या देतो. मला तो घराच्या बाहेर निघू देत नाही आहे आणि मला प्रत्येक वेळा त्यांनी येता जाता रस्त्यामध्ये धमकी, तुझ्या नवऱ्याला कामावून काढेल, तुझ्या मुलांना कामावून काढेल, त्यांना मारून टाकेल किंवा तू जर माझ्या विरोधात जर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे जर केलीस तर तुला मी VPला घेऊन जाऊन तुझे 50-50 ग्राम तुकडे करून असं मी फेकून देईल. हमेशा मला असा धमकी वगैरे देत होता आणि माझ्या पाठीमागे कुणाचा सहारा नसल्यामुळे, मला गावचीव नसल्यामुळे माझं जे बी आहे ते पुनर्जन्म माझं यादवनगरमध्येच आहे. म्हणून मी ते सहन करत होते. आतापर्यंत त्याचा सगळं गुन्हा सहन करत करत मी खूप थकले. त्याच्यानंतर मी माझ्यावरती त्यांनी खूप बळजबरीने तो माझ्याबरोबर गलत कामं करत होता, गलत विचाराने हे करत होता आणि माझ्या मुलांना मला हमेशा ताने मारत होता. तू तुझ्या मुलांना सोडून दे, तुझ्या नवऱ्याला सोडून दे, त्यांना सगळ्याला घराच्या बाहेर काढ, मी त्यांचा तुला सांभाळेल, तुझ्या पोराला सांभाळेल. तरी पण मी सहन केलं त्याचं, आतापर्यंत सहन केलं. आणि त्याचे कपडे धुवायचे, त्याच्या चपल्या धुवायचे, संडास बाथरूम माझ्याकडून घासत होता आणि सर्व काय करत होता. माझे त्याच्याकडं सोनं ठेवलं होतं, त्याचं त्याने माझ्याकडनं 1 लाख रुपये व्याज घेतलं आणि परत मी त्याला पैसे मागायला गेले. मला त्याने बोलला की सब भूल गई वैसा वो भी भूल जा, माझा काय दोष आहे. मी त्याला काहीच बोलले नव्हते, माझं त्याचं काहीच नव्हतं. तरी पण त्यांनी मला खूप छळलं, खूप त्रास दिला, खूप त्यांनी माझ्या संगती अत्याचार केला आणि तो आता त्याच्यावरती FIR झाली तरी पण तो अजून घराच्या बाहेर पळून गेलेला आहे आणि तो अजूनपर्यंत ते आलेला नाही आहे. त्याचं नाव रामाशीष राजबली यादव आहे आणि त्याने माझ्यावरती अत्याचार केलं. भरपूर त्याने माझ्यावर अत्याचार केलं की माझा हमेशाही त्याने माझा अपमान केला. तू मेरे को भूल गई, सोना भी भूल जा, सब कुछ भूल जा, तू नीच जात की आहे. त्याने माझा प्रत्येक वेळा अपमान करत गेला. त्याच्याबरोबर मला भीती वाटते. माझ्या पोरांना तो धमक्या देत होता, माझ्यासमोर बोलत होता. माझ्या मिस्टरांना तो कामावरून काढायच्या धमक्या देत होता. बोलायचा तर माझ्यामुळं ते कामावर लागलेत, मी त्यांना कधी पण काढील, कधी पण मी त्यांच्याकडून माझं ऑफिस साफ करून घेईल, मी कधी पण त्यांना कामावरून काढू शकतोय, असं मला तो हमेशा धमक्या देत होता. माझी मागणी हे आहे की ताबडतोब तो फरार झालेला, त्याला ताबडतोब त्याला अटक व्हावी. माझ्यासारख्या अजून बायकांचे त्यांनी जीवन खराब नाही करायला पाहिजे. माझं केलं त्याने, अजून अनेक त्याच्यावरती अजून 2 बलात्कारचे त्याच्यावरती गुन्हा दाखल आहेत, अजून चालूच आहेत. त्याच्यावर मर्डरचे आहेत, कसले त्याच्यावरती गुन्हा दाखलच आहेत त्याच्यावरती. मग त्याला कसं काही त्याला अरेस्ट नाही झाला तो आतापर्यंत. त्याला अरेस्ट करावं ही माझी मागणी आहे.